गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात. हा दिवस निसर्गातील नव्या ऋतूची सुरुवात दर्शवतो. महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते आणि गुढीची पूजा केली जाते. तर आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याची सुरुवात काही अशी झाली होती. सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती, कारण सकाळी उंबरठा पूजन करून मी दिवसाची सुरुवात करत असते आणि आज छान असं उंबरठा पूजन मी सकाळी सकाळी केलं होतं. उंबरठा पूजन करून झाल्यानंतर छान असा दिवा मी उंबरठ्यावरती लावला आणि छान असं तोरणसुद्धा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधून घेतलं, कारण शुभ कार्याला आपण आंब्याच्या पानाचे तोरण हे आवर्जून बांधतो. तर छान असं तोरण मी बांधून घेतलं. त्यानंतर मंगल कलशाची स्थापना केली. मंगल कलश आपण पौर्णिमेला स्थापन करतो, पण आता हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून प्रत्येक घरामध्ये मंगल कलशाची स्थापना केली जाते. नंतर सुंदर अशी देवपूजा केली आणि देवपूजा झाल्यानंतर छान अशी गुढी उभारायला घेतली आणि सुंदर आणि छोटीशी अशी गुढी मी उभारून घेतली. तर आता एकटीनेच देवपूजा, घरातील सगळी कामं आणि गुढी उभारायची म्हटल्यानंतर खूप वेळ होतो. जवळपास मला खूप उशीर झाला होता, पण तरी देखील मी सगळी कामं पटापट आवरण्याचा प्रयत्न केला आणि छान अशी गुढी उभारली. गुढी उभारून झाल्यानंतर गुढीची पूजा केली, हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. आता स्वयंपाकामध्ये मी काळ्या रस्स्याची बटाट्याची भाजी, पोळी, कढी, भात सगळं पदार्थ करणार होते आणि त्यासोबत छान अशा पुऱ्या, भजी आणि मी छान असं दही जमवलेलं होतं, तर त्याचं मी श्रीखंड करायचं ठरवलं होतं. कारण पुरणपोळी तर होळीला मी केली होती, त्यामुळं म्हटलं आता वेगळं काहीतरी करायचं. तर छान असं दही प्रमाणात मी काल जमवलेलं होतं, तर त्याचंच मी श्रीखंड करायला घेतलं आणि खरं सांगते त्याची चव अगदी भारी झाली होती. खंडपुरी खायला तर एकच नंबर लागत होती. तर छान असा सगळा स्वयंपाक माझा चाललेला होता. त्यानंतर पुऱ्या वगैरे मी तळून घेतल्या. सगळ्या पुऱ्या मी एकदाच तळून घेतल्या, कारण थोड्या थोड्या तळायच्या म्हटल्या की खूप वेळ जातो आणि गॅस खराब होतो तो वेगळा. त्यामुळे सगळा स्वयंपाक मी करून घेतला आणि जवळपास 1 ते 1.5 तासामध्ये माझा सगळा स्वयंपाक झालेला होता आणि छान असं श्रीखंडसुद्धा तयार झालेलं होतं. त्यानंतर हा खराब झालेला गॅस ओटा मला स्वच्छ करून घ्यायचा होता, कारण गॅस ओटा स्वच्छ नसेल तर आपल्याला बाकीची कामंसुद्धा पटापट आवरता येत नाही, कारण आपलं लक्षच लागत नाही. त्यामुळे मग गॅस ओटासुद्धा लवकरात लवकर मी स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर छान असं ताट मी नैवेद्यासाठी काढलं. आता इथे नैवेद्यासाठी मी सगळं ताट आपण जसं स्वतःसाठी घेतो अगदी त्याचप्रमाणे वाढून घेते, कारण काय होतं, गाई घालायचं म्हटलं की इथे गाय मिळत नाही. त्यामुळे मग असं ताट मी आपल्याला वाढतो तसं वाढते आणि त्याचंच नैवेद्य देवाला दाखवते आणि त्यानंतर मग आम्ही किंवा मग मुलांना मी ते जेवायला देते, कारण मग अन्नसुद्धा वाया जात नाही आणि छान असा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. तर छान असा नैवेद्य देवाला दाखवला, गुढीला दाखवला. नंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतले. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा मिनी ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि इंस्टाग्रामला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. परत भेटूया, तोपर्यंत बाय.